तर आता पाहूया नंबर 9, 18 आणि 27. आता 9 आणि 18, 27 याच्यातली ही लोकं, म्हणजे स्वतःसुद्धा 18 नंबर आहे म्हणून मी सांगते की ही लोकं फार एनर्जेटिक असतात. म्हणजे इथं डिटर्मिनेशन इतकं असतं की एकदा जर ठरवलं काम करायचं तर हे पूर्णपणे करतात. स्वतःचं 100% देतात, अतिशय एनर्जेटिक असतात, कुणालाही घाबरत नाहीत आणि इतकी सरळ आणि साधीसुद्धा असतात. खूप प्रेमाने रिलेशन हँडल करतात, प्रोटेक्टिव्ह असतात जास्त आपल्या फ्रेंडसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या जवळच्या लोकांसाठी खूप प्रोटेक्टिव्ह असतात. ह्यांना हँडल करणं जर तुम्ही शिकलात, लाईक तुम्ही जर 18 नंबर असेल, 27 नंबर असेल किंवा 9 नंबर असेल, ह्याला जर हाताळायचं असेल फार प्रेमाने हाताळावं लागेल तुम्हाला. जर अशाशी तुम्ही वाईट भाषा केलीत किंवा ह्याच्यावर रागवलात, मग हा फार चवताळणारा नंबर आहे, म्हणजे खूप रागीट नंबर असा म्हटला जातो. मग तो काहीही करू शकतो. लाईक ह्याला आर्मीचं नाव दिलं जातं, सेनापतीचं नाव दिलं जातं. त्याला असं म्हटलं जातं की हा सेनापती आहे, खूप एनर्जेटिक असतो, कुठलीही गोष्ट हवी तर ती हवीच आणि त्यासाठी ते खूप प्रयत्न करतात, हार्डवर्क देतात, एनर्जेटिक असतात खूप जास्त. प्रेमानं सांगाल तर ते काहीही करायला तयार असतात. तुम्हाला जे हवं ते तुमच्यासाठी करतील. लढायचं असेल तर स्वतः येऊन जगाबरोबर तुमच्याशी लढतील. पण जर ह्यांच्याशी वाकडे राहिलात तर ह्यांच्यासारखे वाईटही तेवढेच असतात. ती लोकं तुमच्याशी फार वाईट वागू शकतात. त्यामुळे 9, 18, 27ला फार प्रेमाने डील करणं फार गरजेचं आहे.